तीच ती सुकी भेंडीची भाजी ट्राय करता का तुम्ही? तर नक्कीच ही ग्रेव्हीवाली भेंडीची भाजी ट्राय करा. इतकी जबरदस्त लागते ना, मस्तच लागते. आपणही खायची आणि घरच्यांनाही खाऊ घालायची आणि घरच्यांकडून कौतुक करून घ्यायचं आपलं. आता मस्त बाजारातून भेंडी आणलेली होती, तिला छान धुवून घेतली, पुसून घेतली आणि मस्त असे काप करून घेतले. आता त्यात आपण 1 चम्मच बेसन पीठ ॲड केलं, हळद, चटणी, धनेपूड आणि मीठ टाकून त्याला छान मिक्स करून घेतलं. आता कढाई ठेवली गॅसवर, तेल घातलं आणि त्यात ही भेंडी मस्त टाकून दिली आणि छान आपण परतवून घेतली. छान भेंडी कडक होत नाही तोपर्यंत आपण तिला परतवायची छान, आणि कडक झाली तोवर आपण मस्त तिला एका ताटात काढून घ्यायची. आता आपण दुसरी कढाई ठेवायची गॅसवर, त्यात तेल टाकायचं, मस्त जिरे टाकायचे, कांदे बारीक कापून घ्यायचे मस्त आणि ते टाकायचे, मस्त त्याला परतवून घ्यायचं. आले लसणाची पेस्ट मस्त टाकायची त्यात, ती पण छान परतवून घ्यायची. त्यानंतर टमाटे टाकायचे, मस्त ते पण परतवून घ्यायचे आणि चटणी आणि हळद घालायची आणि 1 चम्मच बेसन पीठ घालायचं. ते छान खमंग भाजेपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं त्याला. छानच असं परतवून झाल्यानंतर मस्त आपण परतवलेली भेंडी जी कडक झालेली ती मस्त टाकून द्यायची. कडक भेंडी राहिली ना तर मग ती चिकट होत नाही भाजीमध्ये, ग्रेव्हीमध्ये. मस्त असं परतवून घ्यायचं. थोडं त्यात पाणी घालायचं. 1 ग्लास नाही, अर्धा ग्लास पाणी घालायचं. मस्त असं पाणी घातल्यानंतर मस्त त्यात अगोदर आपण मीठ घातलेलं आहे भेंडी परतवण्याच्या वेळेस, त्यामुळे आता थोडं कमी मीठ घालायचं आणि मस्त अशी कोथिंबीर त्यावर टाकून द्यायची आणि 5 मिनटे झाकण ठेवून मस्त त्याला शिजवायला ठेवून द्यायची. 5 मिनटानंतर झाकण काढल्यानंतर आपण 3 ते 4 चम्मच मस्त दही घेतलेलं आहे, ते फेटून घेतलं आणि ते दही आपण त्यात घालणार. दहीमुळे एकदम ग्रेव्ही छान लागते, मस्तच येते भाजी. मग मस्त त्याला परतवून घ्यायचं आणि अजून 5 ते 7 मिनटं आपण मस्त त्याला शिजायला ठेवून देणार. मग झाली आपली भेंडीची भाजी ही रेडी. व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक, इंस्टाला बघत असणार तर नक्कीच फॉलो करा. एकच नंबर लागते भाजी. तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी आली ती. एकच नंबर. पोळीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा, एकच नंबर लागते ग्रेव्हीवाली भाजी. तीच ती सुकी भाजी खाण्यापेक्षा ही ग्रेव्हीवाली भाजी एकदमच छान लागते. भारीच.